लोकशाही बचाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, विजय असो. महात्मा बसवेश्वरांचा, विजय असो. डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा. विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे नेते आहेत, देशभक्त आहेत, महापुरुष आहेत. कोणत्याही महापुरुषाचा या देशात अपमान होता कामा नये. परभणीला जे प्रकरण झालं, घटनेची प्रतिकृती नाश करण्यात आली, अतिशय वाईट कृत्य आहे. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि निषेध केलेला आहे. यापुढे असं कोणत्याही महापुरुषाच्या बाबतीत होता येत नाही. यासाठी शासन जबाबदार आहे, शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी आज निषेधात्मक निवेदन दिलेलं आहे. मी प्राध्यापक देवीदास शिंगळे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय संविधान बचाव अभियान. आज दिनांक 14/12/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व रद्द करावे, त्यांना देशातून हद्दपार करावे, या आशयाचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिलेलं आहे. कारण भारताचं संविधान हे देशाचा आत्मा आहे. या संविधानाला कुठलाही धक्का लागता कामा नये. या संविधानामुळे सर्वच घटक सुरक्षित राहतात. हे असं असतानासुद्धा काही देशद्रोही असा कटकारस्थान करण्याचा किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांवरती कठोर कारवाई करून त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करावे असे आम्ही शासनाला कळवले आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रीय संविधान बचाव अभियान गठीत EVM हटाव लोकशाही बचाव जन आंदोलन कृती समिती नांदेडच्या वतीनं आज धरणे आंदोलनाचा 5वा दिवस आहे. तर या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे आंदोलन जोपर्यंत EVM हटणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार. यात अनेक वेळा निवडणूक आयोगाला कळवूनसुद्धा, केंद्र सरकारला कळवूनसुद्धा ते कुठल्याही म्हणजे जनतेच्या या लोकशाही राज्याला जुमानत नाहीत, हुकुमशाही पद्धतीने राज्य करतात. त्यामुळं आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि EVM हटाव ही मोहीम आम्ही कायम राबवू. आम्ही